हाय हॅलो नमस्कार। तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या काही नवीन व्हिडिओमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत एक नवीन रेसिपी। तर आज आपण बनवणार आहोत मसूर डाळ, जी की आपल्याला म्हणजे सुक्की भाजी करायची आहे, आमटी वगैरे नाही करायची। तर आज आपण ती भाजी बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल। तर चला आता आपल्याला भाजीला काय काय लागणार आहे ते बघूयात। आणि ही भाजी म्हणजे आपल्याला ती डाळ आहे ना ती भिजून ठेवायची आहे। तर मी सगळ्यात अगोदर भिजून पण ठेवलेली आहे। तर आता आपल्याला फक्त भाजी करायची। तर रेसिपी चालू करूया। आज आपण बनवणार आहोत मसूर डाळीची भाजी। तर मी मसूर डाळ आहे ही 2 तास भिजून ठेवलेली आहे आणि आता छान भिजली। तर आपल्याला ही सकाळी भाजी करायची असल्यावर सकाळी भिजून ठेवायची आहे। जास्त वेळ नसेल तरी अर्धा एक तास जरी भिजून ठेवली ना तरी पण छान भिजते। तर आता आपण त्याच्यासाठी घेणार आहोत एक मोठ्या साईजचा कांदा, एक छोटा टोमॅटो घेतलाय आणि कोथिंबीर घेतली। तर हे सगळं कट करून घेतलेलं आहे। तर आता आपल्याला याला घालायची आहे फोडणी। तर डाळ मस्त भिजली। तर आपण कढईमधली डाळ काढून घेऊयात आणि आपल्याला ह्याच कढईमध्ये फोडणी घालायची आहे। त्यात आपली कढई गरम झाली तर आपण त्याच्यामध्ये तेल घालूया। आणि तेल गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे फोडणीसाठी जिरे आणि मोहरी। तर आपलं तेल गरम झालं तर आपण याच्यामध्ये टाकूया मोहरी आणि जिरे आणि आता टाकूया आपण याच्यामध्ये कांदा। आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आणि कांदा छान परतला की आपण याच्यामध्ये टाकणार आहोत टोमॅटो। तर आपला कांदा छान परतला आहे तर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत टोमॅटो। तर आपण याच्यामध्ये लसूण वगैरे नाही घालणार आहे, फक्त आपण याच्यामध्ये जिरे आणि मोहरी घातलेली आहे। आणि बघू शकता आपला कांदा पण छान परतला आहे। तर आपण याच्यामध्ये घालू टोमॅटो आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे हळद आणि मीठ। तर मी अर्धा चमचा मीठ घालते आणि थोडीशी हळद आणि आता आपण हे छान मिक्स करून घेऊया। आणि आपल्याला 1 ते 2 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे। आपल्याला पूर्ण टोमॅटो आहे तो पूर्ण ह्याच्यामध्ये शिजला पाहिजे। आता आपण गॅस थोडा कमी ठेवूया आणि यामध्ये घालूया थोडीशी कोथिंबीर आणि आता घालूया त्याच्यामध्ये तिखट जे आपल्याला भाजीला लागणार आहे। मी फक्त मसाला तिखट घालते ह्याच्यामध्ये। तर साधारण मी 1 चमचा मी तिखट आणि अजून अर्धा चमचा तिखट घालते। हे जास्त तिखट नाही आहे, हे घरी बनवलेलं आहे। तर आपण हे जर तिखट घातलं तर आपल्याला दुसरं काहीच घालायची गरज नाही। लाल तिखट वगैरे ह्याच्यामध्ये सगळं मिक्स आहे। आणि आता छान परतून घेऊया अजून आपण ह्याला थोडा अर्धा ते 1 मिनिट। बघू शकता मस्त छान परतला आहे। आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायची आहे मसूर डाळ। आणि जे आपण भिजवताना डाळीमध्ये पाणी ठेवलेलं आहे ना ते पण आपल्याला ह्याच्यामध्ये पाण्याचं एक मिक्स टाकायचं आहे। आणि आपल्याला हे शिजायला एवढं पाणी लागणारच आहे। तर मी अजून थोडं पाणी टाकते
आणि मीठ लागलं तर आपण कमी असेल तर आपण थोडंसं वरतून टाकू शकतो, पण मला वाटते कमी नाही, बरोबर झाले. तर आता आपण ह्याच्यामध्ये राहिलेली कोथिंबीर आहे ती टाकूयात. आणि आता आपल्याला छान परतून घ्यायचे आणि नंतर आता आपल्याला ठेवायचं आहे झाकण. 2-3 मिनटं झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून ही डाळ छान शिजते. कारण की शिजलेली नाही, थोडीच भिजलेली आहे आणि ह्याला शिजायला जास्त वेळ पण नाही लागत आहे. भिजली की लवकर शिजते, 2-3 मिनटात छान शिजते. लई तर लई 4 ते 5 मिनटं लागते. तर आपल्याला ह्यातलं पूर्ण पाणी पण आटून द्यायचं आहे आणि डाळ पण चांगली शिजवायची. तर आपण थोडासा गॅस कमी करूयात, मिडियम गॅस. आणि आता आपण ह्याला झाकण घालून ठेवूयात. बघू शकता आता आपले 2-3 मिनटं झालेले आहेत आणि आपली डाळ पण शिजत आली. बघू शकता आणि ह्यातलं पाणी पण पूर्ण आटले. तर आता आपल्याला अजून काय करायचं आहे, अजून 1 ते 2 मिनटं अजून आपल्याला कमी गॅसवरती झाकण घालून ह्याला शिजवायची आहे. अगदी 5 मिनटात शिजते, अगोदर 3 मिनटं आणि अजून 2 मिनटात मस्त डाळ शिजते. तर आपण अजून ह्याला झाकण ठेवूया. तर बघू शकता अजून मी 2 मिनटं ह्याला झाकण ठेवलेलं आहे आणि भाजी मस्त शिजली. सगळं पाणी पण आटलं ह्याच्यामधलं आणि म्हणजे छान शिजली आहे. तर आता आपण गॅस बंद करूया. ह्याची खूप जण आमटी पण करतात काळ्या तिखटाची, म्हणजे फक्त मसाला घालून. पण मी अशी सुक्कीच भाजी बनवलेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तर बघू शकता एकदा जरी आपण डाळ भिजून घेतली ना तर खूप लवकर होती, जास्त वेळ पण नाही लागते आणि भाजी एकदम मस्त झाली. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या एखाद्या नवीन ब्लॉगचं किंवा एखाद्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन लागत आधी तुम्हाला भेटेल. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.